ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. मंडळी नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, शेती करत असताना अनेक शेतकरी बांधव जोडधंदा पूरक व्यवसाय करत असतात. पण केवळ शेतकऱ्यांनीच असा व्यवसाय करावा तर तसं नाहीये. बेरोजगार तरुण तरुणी महिला ह्याही व्यवसाय उद्योगधंदात करू शकतात. आणि त्यामुळे काय होतं, आपण स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम होतोच होतो आणि आपल्यासोबत आणखीन 10 जण यांनाही रोजगार मिळतो आणि शासनाकडनं आपल्याला मदतही मिळते. अनेक व्यवसाय आहेत. आज आपण काजू प्रक्रिया या व्यवसायाविषयी बोलणार आहोत. नेमका हा कसा करायचा, भांडवल किती लागतं, यातून फायदा काय होतो, या सगळ्या बाबी आज जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमातनं. विषय आहे काजू प्रक्रिया आणि आमंत्रित केलंय विद्याताई बोलके यांना. विद्याताई नमस्कार. नमस्कार. आपल्या आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे. विद्याताई, आपण मूळच्या कुठल्या आहात? गावाचं नाव माद्या, पोस्ट गौशे, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर. बरं, मग काजू प्रक्रिया उद्योगाकडे कशा काय वळालात आपण? सुरुवातीला आमची परिस्थिती म्हणजे अशी एवढी जरा बिकट होती आणि हे असे ह्यांचे मित्र, त्यांच्या फॅक्टरी आहे म्हणजे काजू उद्योग आहे. बरं. मग तिथं माहिती घेऊन आम्ही दोघं जण घरात बोललो की असं असं करूया का. आमच्या तालुका आजरा आणि चंदगड भागात रॉ मटेरियल म्हणजे काजू बी मिळते जास्त. बरं. त्याच्यामुळं आम्ही थोडीशी घेऊन सुरुवातीला घरातल्या घरात चालू केली. महाराष्ट्र बँक गौशे, तिथून आम्हाला सहकार्य मिळालं आणि आम्ही हे चालू केलं. बरं. किती साधारणतः भांडवल गुंतवलं सुरुवातीला? सुरुवातीला साधारण 4 ते 5 लाख रुपये बरं गुंतवलं आणि बँकेचं काम झाल्यानंतर ते बँकेने आम्हाला 15 लाखाचं हे केलं. बरं. त्याच्यामुळे आम्ही रॉ मटेरियल जास्त घेऊ शकलो आणि आम्हाला पण आर्थिक हे झाली आणि आम्ही दुसऱ्या 10 महिलांनी बी काम देऊ शकलो. म्हणजे स्वतःही रोजगार मिळवला आणि इतर महिलांनाही मिळवून दिला. बरं. आता मला नेमकं सांगा की हा व्यवसाय करत असताना तुम्हाला मार्गदर्शन कुणाचं मिळालं की एक एक गोष्ट तुम्हाला त्याद्वारे समजली? आमच्या भागात आजरा तालुक्यात भरपूर फॅक्टरी आहेत म्हणजे काजू प्रक्रिया. तिथं आम्ही जाऊन आमच्या मिस्टरांनी ही घेतली, माहिती घेतली. पहिला हाताच कटर होतं म्हणजे हँग कटर, ती सुरुवातीला ते होतं. आता ऑटोमॅटिक मशिनी आल्या. कोणत्या कोणत्या मशिनरी आणल्या आपण? पहिलं बॉयलर कुकर आणला, नंतर ड्राय मशीन आणि आता ऑटोमॅटिक आणल्यात. त्याला काही शासनाची मदत मिळाली तेव्हा? शासनाची मदत मिळाली. किती? शासनाची म्हणजे 15 लाखाचं आम्ही लोन केलेलं, त्यातनं 5,52 आमची सबसिडी. आता आपण तुमचा जो काजू प्रक्रिया उद्योग आहे ना त्याच्याकडे वळूया. नेमका तो कसा काय करता? तो म्हणजे बी कुठून आणतात, कसा काय तो प्रक्रिया नेमकी कशी कशी होत जाते? मार्च महिन्यापासून बी लागायला चालू होते. आमच्या आजरा तालुक्यात भरपूर काजू, तिथं आम्ही खरेदी करतो आणि आणून पहिल्यांदा सुरुवातीला 2 दिवस वाळवून गोडाऊनला ठेवायची. किती तास वाळवायची ती? 24 तास लागतात वाळवायला. पहिल्यांदा बॉइलिंग करायची. बॉइलिंग करताना ती वाफवरच बॉइलिंग करून घ्यायची. 6 ते 7 मिनटं वाफ देऊन त्या बिया बॉइलिंग करून घ्यायच्या आणि त्यानंतर त्या दुसरी दिवशी फोडून घ्यायच्या की त्यांच्याकडनं टलपर आणि ते गर, अखंड गर, तुकडा दोन्ही पण होतं, ते वेगवेगळं करून त्यांच्याकडनं घ्यायचं. बरं. आता जे बॉइलिंग करणं म्हणतात त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी काळजी घेत असाल ना?
काळजी घेतोय की जास्त जर मिनटं जास्त जर वाफ जास्त लागली तर गरा म्हणजे गर लालसर होऊ शकतोय, त्याची काळजी घेतोय. बर. आणि मग ते टर्कल किंवा ते त्याच्यापासून काय बनवतात? टल्परपासनं ऑइल बनवतात. बर. मग ते काजू जे फोडणीसाठी तुम्ही म्हणतात ते तुमच्याकडे महिला येतात आणि बाकी इतर ठिकाणी पण तुम्ही देतात का? होय होय. कुठे कुठे म्हणजे कशा प्रकारे ते डिस्ट्रीब्यूट होतं? ते महिलांनी वेगवेगळं केलं ना, 7 तास ते 8 तास ड्रायला संध्याकाळचं लावतोय आम्ही. ते ड्राय झाल्यानंतर थंड झाले घर की ते 10 किलोचं पॅकिंग करून घरोघरी आम्ही महिलांनी म्हणजे पेलिंगला देतोय. बर. सोलायला ती 4 दिवसानं सोलून देतात. घरी आणल्यावर आम्ही म्हणजे परत त्यातला तुकडा पाकळी काढून. तुकडा पाकळी सगळ्याचे भाव वेगळे वेगळे असतील ना? होय, वेगवेगळे. आता पिलिंगला तुम्ही देतात जेव्हा तेव्हा प्रत्येक ठिकाणी स्वच्छता राखणं तितकंच महत्त्वाचं असतं. स्वच्छता राखणं महत्वाचंच आहे. म्हणजे जर जास्त उशीर जर असं उघड्यावर ठेवलं तर त्याला थंड हे लागून ते मऊ पडू शकतात, त्यांचा कलर बदलू शकतो. त्याची काळजी घ्यायला आम्ही सांगतोय. बरं. आणि पिलिंगचं मशीन वगैरे पण असेल ना? होय, पिलिंगचं मशीन आहे. मग मशीनला पण देतात? होय, नेतोय. मशीनला पण नेतोय. कारण त्यात कसं जास्त परत सालाचं येतंय, त्याच्यामुळं महिला सोलतात तेच उलट जरासं चांगलं वाटतंय. म्हणून आपल्या हाताने जे करतो ते छानच असं म्हणायला हरकत नाही. बरं, आता पॅकिंग कशा प्रकारे असतं आपलं? पॅकिंग म्हणजे आम्ही असं गिरडिंग करत नाही, फक्त 3 प्रकार त्याच्यातले काढतोय: अखंड, पाकळी आणि तुकडा. 10 किलोचं पॅकिंग आम्ही करून देतोय. बरं. मला आता एकूण सांगा की याला तुम्हाला खर्च किती येतो आणि नफा किती होतो आणि किती दिवसात होतो? आता 100 किलो जर काजी फोडल्या तर सगळा ड्राय, लाईट खर्च, महिलांचा पगार, हे ते पिलिंगचा पगार काढून आम्हाला जर 100 किलो बी फोडली तर 700 ते 800 रुपये 100 किलो मागं मिळतात. बरं. आणि लोकांना पण रोजगार त्यातून मिळतो ना? हो, लोकांना पण रोजगार मिळतोय. साधारण किती त्यांना द्यावे लागतात? किलो मागं आम्ही 10 रुपये देतोय. बरं. पिलिंगला पण आणि कटिंगला पण. तुम्हाला कोणाकोणाचं सहकार्य मिळतं हे काम करत असताना? सहकार्य म्हणजे आम्ही घरातल्या घरातच आम्ही सगळं हे करतोय. माझे मिस्टर आणि मी. आणि सहकार्य म्हणजे असं आहेत की आमच्या आजरा तालुक्यात भरपूर फॅक्टरी आहेत, त्यांचं बी सहकार्य आम्हाला मिळतंय. असं नवं असं करा असं सांगतात की काहीतरी जर चूक झाली तर ती सांगतात आम्हाला. बरं बरं. आता तुम्ही यंत्र वगैरे वापरतात, मशिनरी, तर ते आधुनिकच असतील, तर ते कशा पद्धतीने वापरतात? पुसून ठेवायचे, नाहीतर मग नाही जर पुसून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी चीक गरामध्ये ना चीक उतरतोय. बरं. आणि ते जरासं म्हणजे असं तेलकट असं खाल्लं की तेलकट लागतंय. आणि मशिनरी ज्या आहेत मशिनरींचा मेंटेनन्स पण करावा लागतो ना? हो, मेंटेनन्स करायला लागते. 4 दिवसातनं त्यांची पाती बदलायला लागतात. परत कुठला तरी बोल्ट जर सैल झाला काय झाला तर त्याच्यावर लक्ष ठेवायला लागतं, ते करावं लागतं. बरं. आता आपण आधी पण सांगितलं की शासनाने तुम्हाला या बाबतीत मदत मशिनरींच्या बाबतीत केली होती, तर ती कशा स्वरूपाची, किती रुपयाला साधारणतः एक मशीन येतं आणि किती मदत तुम्हाला शासनाकडनं मिळाली? शासनाकडनं आम्हाला लोन 15 लाखाचं मिळालं. त्यामध्ये बिल्डिंग बांधायची, परत मिशनरी आणायच्या. एक मिशनर ड्राय आहे आमचा, तो 1,50,000चा ड्राय आहे. बरं. आणि कटिंग मशीन एका मशीनीची किंमत 1,20,000. परत बॉयलर आणि कुकर आहे ते 70,000चं. शासनानं आणि थोडीशी काहीतरी मदत करायला पाहिजे. आणखीन तुम्हाला अपेक्षित आहे? अच्छा. बिल्डिंग बांधायची म्हणजे त्या उद्योगासाठी एक स्वतंत्र असावी असं गरजेचं आहे की आहे त्यात पण होऊ शकतं? शासनाने जर लोन दिलं तर ते बांधावंच लागतंय. अच्छा. त्याच्यात पण चालतं, खरं जास्त मिशनरी हे ते नसलं तर मग मोठी बिल्डिंग बांधावी लागते. आता 2 आमच्या कटिंग मशीन आहेत, 13 कटर आहेत. ते काय आता वापरत नाही आम्ही, कटिंगवरच आमचं सगळं चाललंय. आणि ड्राय मशीन राहिली पाहिजेत. परत गोडाऊनला एक खोली, जवळजवळ 50 टन काजी मावासारख्या एक खोली पाहिजेत. आता मला सांगा की हा सगळा उद्योग करत असताना अडचणी तर ह्या येतच असतील. अडचणी काय काय येतात? अडचणीत म्हणजे आता जर
मार्केट असेल तसं. जर एका वेळेला मार्केट कमी असलं तर दर कमी येणार, त्याच्यात काहीतरी नुकसान झालं की ती आपणाला हे करावं लागणार. मजुरांच्या बी हे करावं लागतेच की. ते मिळतात का वेळेवर? वेळेवर आता मजूर तुम्ही मगाशी म्हणाला मशीनला चीक लागतो त्या काजूचा, तर मजुरांच्या हाताला वगैरे पण लागत असेल, त्यासाठी काही विशेष काळजी घेतात का? त्यासाठी हे वापरतोय, एरंडेल तेल वापरतोय आम्ही. बरं, आता तुम्ही साधारणतः हा जो व्यवसाय करतात तर बाजारपेठ कशी मिळवतात? बाजारपेठ फोनवरून आम्हाला संपर्क साधत्या. पुणे, नाशिक, मुंबईची स्वतः येऊन ते आमच्या घरून नेतात. स्वतः येऊन हो, नेतात? स्वतः येऊन नेतात. बरं. आताही तुमचा या सगळ्या उद्योगामधला जो काजू प्रक्रिया उद्योग आपण करता आहात, यामध्ये असा एखादी अनुभव असेल ना की नाही हा माझ्या लक्षात राहिला आणि हा सांगूया आता, तर असा अनुभव आहे एखादी? अनुभव म्हणजे ह्या काजू प्रक्रियामुळे पहिली परिस्थिती हे नव्हती आमची, जरा ही होती ना, ह्याच्यामुळं जास्त सुधारलो आम्ही. मुलं आता शिक्षणाला आहेत, त्यांची बी काहीतरी प्रगती करू शकतोय आम्ही. स्वतः आता घर बांधू शकलो त्याच्यामुळे. परत स्वतः आम्हाला रोजगार मिळाला. शेती बघून, आमची स्वतःची शेती आहे थोडीशी, ती बघून आम्ही रोजगार करू शकतो. महिन्याला साधारणतः किती उत्पन्न मिळतं या? महिन्यानं 20 ते 25 हजार रुपये महिन्याला मिळतात. बरं, पण तुम्हाला काय वाटतं की इतर समजा तुमच्यासारख्या इतर मैत्रिणींना वाटलं किंवा शेतकरी बांधवांना वाटलं की हा व्यवसाय करावा, तर आपण काय सल्ला द्याल त्यांना? पहिलं रॉ मटेरियल घेणे महत्त्वाचं आहे आणि पहिलं तेच महत्त्वाचं आहे रॉ मटेरियल. ते जर मार्च एप्रिलमध्ये वाळवून ठेवून जर ठेवलं तर पूर्ण वर्ष आमचं त्याच्यावर जाऊ शकते. म्हणजे मार्च एप्रिल हा महिना महत्त्वाचा आहे आणि मे महिना. घरात कोण कोण मदत करतं तुम्हाला या सगळ्या उद्योगामध्ये? घरात आम्ही, माझे मिस्टर आणि मी दोघं पण आम्ही त्याच्यात हे करतोय. मुले बी आम्हाला काहीतरी सहकार्य करतात, वजन करणे, परत ते गाडीमध्ये नेऊन ठेवणे, मुलं पण करतात. ताई, मगाचपासून आपण दोनदा आपल्या मिस्टरांचा उल्लेख केला की माझे पती मला ह्या व्यवसायात सहकार्य करतात, त्यांचं खूप योगदान असतं, आम्ही दोघांनी मिळून सुरुवात केली. तर मला असं वाटतं की आपण त्यांच्याकडनंही थोडी माहिती घेऊया. आपल्यासोबत विद्याताई बोलके यांचे मिस्टर या ठिकाणी आहेत, तर आपण त्यांच्याकडनंही थोडीशी माहिती घेऊया. तर नेमकी आपण त्यांना काय मदत करतात? मदत म्हणजे जे बॉइलिंग जे करावं लागतं, काजू जो बॉईल करावा लागतो ते म्हणजे भरपूर तिथे हीट असते आणि म्हणजे गरम ह्याच्यात करावं लागतं. वाफ वगैरे तयार करून त्याच्यानंतर त्याच्या जे प्रक्रिया म्हणजे काजू ओतून हे करावं लागतं, ते त्यांना जरासं अवघड असतं महिलांना. आणि ते काजू बॉईल करणे किंवा गर वगैरे जे पिलिंगला देणे, परत आणणे, हे सगळं आम्ही करतोय. किंवा थोडं बँकेत जाणे किंवा हे करणे, ते आम्ही हेल्प करत राहतो. अजून या प्रक्रिया म्हणजे उद्योग आहे काजू प्रक्रिया उद्योग, त्याविषयी आपल्याला काय सांगता येईल विशेष आणखीन? काजू प्रक्रिया उद्योग म्हणजे कसं, आता आजरा तालुक्यामध्ये कमीत कमी 200 ते 250 युनिट आहेत आणि प्रत्येक युनिट मध्ये 8 ते 10 महिला काम करतात. हा महिलांना रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात झालेली आहे आजऱ्यामध्ये आणि आम्हाला स्वतःलाही थोडंसं रोजगार मिळाल्यासारखं आहे. म्हणजे आम्ही कुठेतरी जाणार दुसरीकडं इथं काम करणार, त्याच्यापेक्षा आपण स्वतः काम करून दुसऱ्या 8 ते 10 महिलांना काम देऊन सगळं आम्ही व्यवस्थित हे करतो. त्याच्यामुळं हा उद्योग चांगला आहे. आणि मुळात कसं आहे, आमच्या आजरा तालुक्यामध्ये काजू बी हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते, आजरा, चंदगड त्यामुळं आमच्याकडे भरपूर असे छोटे मोठे उद्योग आहेत. बरं, मार्गदर्शन तुम्हाला साधारण तिथे कुठे कुठे मिळू शकतं? मार्गदर्शन म्हणजे अशा MIDC मध्ये आमच्या 2-3 फॅक्टरी आहेत, आमच्या मित्रांचे आहेत, तिथं आम्ही जाऊन ते मार्गदर्शन वगैरे काय समजा काय घरामध्ये लाल प्रमाण आलं किंवा काय झालं तर कसं करावं, काय करावं, हे सगळं आम्ही विचारून घेतो त्यांना. बरं, आणि साधारणतः कोणत्या गोष्टी आपण टाळतात? साधारणतः म्हणजे टाळण्यासारख्या म्हणजे ते लक्षपूर्वक करावं लागतं. म्हणजे जसं काय सोन्याचा कसा हे असतो त्या प्रमाणात ते करावं लागतं. त्यातनं कणी किंवा हे काही जाता कामा नाही बाजूला, अशा प्रमाणात ते करावं लागतं. आणि ते त्याच्यातनं म्हणजे लाल पडला की त्याचं मार्केट व्हॅल्यू कमी होतो किंवा काय होतं, हे सगळं लक्ष देऊन करावं लागतं. मला थोडंसं भांडवल जरा सविस्तर सांगा ना, यंत्रसामुग्रीचा खर्च किती आहे आणि एकूणच टोटल कसं आहे, आता ड्रायर
बॉयलर आणि ते कटिंग मशीन कमीत कमी 8 ते 10 लाख रुपये लागतात. आता नवीन पद्धतीच्या मोठमोठ्या मशीन आलेल्या आहेत किंवा पिलिंग मशीन जी आहे, पिलिंग मशीनची कमीत कमी 7 लाख रुपये किंमत आहे. आणि हे सगळं करत असताना महत्त्वाचा विषय म्हणजे जे कच्चा काजू आहे, कच्च्या काजूसाठी भरपूर प्रमाणात पैसे लागतात. कारण आता सध्याचा रेट त्याचा कमीत कमी 112 ते 115 रुपये आहे. आणि त्यामुळे त्याला भरपूर लागतं. म्हणजे समजा 50 टन घेऊन ठेवायचं म्हटलं तर त्यासाठी भरपूर भांडवल लागतं. आणि ते भांडवल आपल्याकडे उपलब्ध नसल्यामुळं कसं होतं, ते व्यापारी घेऊन ठेवतात आणि त्यांच्याकडनं आम्ही खरेदी करायचं. मग ते आम्ही खरेदी करत असताना आम्हाला परत आणि त्यांच्याकडनं 1-5 रुपये म्हणजे जास्त ह्यानं घ्यावं लागतं, जास्त भावानं घ्यावं लागतं. किती किलो आपण काजू घेतात म्हणजे गर, आणि त्यातनं किती काजू निघतात? 1 किलो जर गर तयार व्हायचे झाले म्हणजे नॅचरल, मी म्हणजे NW म्हणतो त्याला, तर ते कमीत कमी समजा 30% जर काजूला उतार असेल तर 30% उतार असेल तर त्याला 33.3 लागणार. म्हणजे 33 किलो 300 ग्रॅम लागणार काजू 1 किलो गर तयार करायला. आणि तेच जर म्हणजे पूर्ण तयार करायचा झाला म्हणजे सोलून वगैरे सगळं तयार करायचं झालं तर त्यातनं कमीत कमी 10 किलोची एक बॅग दिल्यानंतर 7.5 किलोपर्यंत 7-7.5 किलोपर्यंत आम्हाला अखंड मिळू शकतो. त्याच्यातनं बाकीचं तुकडा, पाकळी, हे सगळं रिजेक्शन, कोंडा वगैरे ते म्हणजे हे सगळं येते. बरं, आता तुम्हाला स्वतःला काय वाटतं की तुम्हाला जे यश मिळालंय त्यामागचं गमक नेमकं काय आहे? यश म्हणजे मी पहिलं ड्रायव्हिंग करत होतो मुळात. म्हणजे आमची परिस्थिती फार अडचणीची होती. नंतर आमच्या हे मित्रांच्या येणं जाणं त्यांच्याकडे फॅक्टरीमध्ये असल्यामुळं मला थोडंसं हे असं करावं असं वाटलं. आणि त्यामुळं म्हणजे बरं आता चांगलं हे आहे, म्हणजे कुठं दुसऱ्याकडे नोकरी करायला नको किंवा काय नको, त्याच्यातनं चांगलं हे आहे. पण हे यश का मिळालं असं आपल्याला वाटतंय? यश म्हणजे कसं आहे, शेवटी स्वतःवर पण थोडंच आहे. स्वतः आपल्याला जिद्द पाहिजे की आपण हे करणार आहे, करायला पाहिजे. आणि त्या ह्याच्यामुळं होत आहे. किंवा आम्हाला थोडंसं माहिती घेऊन आम्ही खादी ग्राम उद्योग मंडळ कोल्हापूर यांच्याकडे PMEGP जी त्यांची स्कीम आहे त्यामधनं आम्ही हे घेतलेलं आहे, एक 15 लाख रुपये लोन त्यांच्याकडून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला चांगलं हे झालेलं आहे. नक्कीच. हो, त्यासाठी सहकार्य म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र गवशी शाखा याने आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आणि त्यामुळं त्यांचा आम्ही पहिल्यांदा आभारी आहे. बरं, म्हणजे जिद्द आणि मेहनत करायची जर तयारी असेल तर यश आपल्याला नक्कीच मिळतं. आज आपण इथे आलात आणि छान माहिती दिली त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. बरं, पुढे काही स्वप्न बघितलंय का ताई? अजून काय व्यवसाय किती मोठा व्हावा असं आपल्याला वाटतं? व्यवसाय मोठा व्हावा असं वाटते. अजून ह्याच्यापेक्षा टप्प्याटप्प्याने मोठा व्हावा असं वाटतं. बरं, आजूबाजूला किती जण आहेत तुमचा हा व्यवसाय करणारे? आजरा तालुक्यात आमच्या भरपूर आहेत. तरी बी 200 तरी लहान मोठे असतील. आणि यांना मार्गदर्शन करणारं तिथे केंद्र आहे की काय आहे? केंद्र आहे की. तिथून तुम्ही सगळ्या माहिती तिकडनं मिळवता? हो. बरं, आता तुम्हाला जे सगळं यश मिळालं याचं श्रेय तुम्हाला कुणाला द्यावंसं वाटतं की कशामुळे हे यश मिळालं या व्यवसायामध्ये? व्यवसायामुळे आई बाबाच्या आशीर्वाद, सासू सासऱ्याच्या आशीर्वाद आम्हाला हे यश मिळालं. देवाच्या आशीर्वाद. आणि तुम्ही स्वतः हिंमत केली? हा, हिंमत स्वतः करून आम्ही हे मिस्टर आणि मी आम्हाला बी रोजगार मिळू शकतो. बाहेर कुठं जाऊन रोजगार करण्यापेक्षा घरच्या घरी होतो, शेती पण होते, शेती बी बघत होते आणि हा रोजगार बी होतो. बरं ताई, आता जाता जाता प्रेक्षकांना आपण काय संदेश द्याल? प्रेक्षकांना मी संदेश देईन की हा काजू व्यवसाय त्यांनी करावा आणि आर्थिक परिस्थिती बी सुधारावी, घरातल्या घरात तो करावा. आणि बाहेर 4 गावच्या महिलांनी बी आर्थिक उद्योग मिळू शकतो आणि आपणाला बी त्याचं योगदान मिळू शकते. आई, आज आपण इथे आलात आणि आपला जो अनुभव आहे तो आमच्याशी शेअर केला, आम्हाला छान माहिती दिली, त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. पृथ्वी तलावर बांबूचं 200 दशलक्ष वर्षांपासून अस्तित्व आहे. सिंह, वाघ, हत्ती इत्यादी प्राणी राहण्यासाठी अधिकाधिक बांबूंची बेटं जिथं असतील तोच भाग निवडतात
असं संशोधनात आढळून आलं आहे. तसंच बांबूंपासून बनवण्यात येणाऱ्या विविध वस्तू आणि साहित्य यावर भारतात सध्या 10 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. याचबरोबर बांबूची क्षमता आणि गुणवत्ता यांचा व्यवस्थित उपयोग केला तर 40 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आपल्या जर उपलब्ध असलेल्या जमिनीची उत्पादन क्षमता वाढवायची असेल, पडीत जमिनी उत्पादनक्षम बनवायच्या असतील तर बांबूचे बहुउपयोगी असे उपयोग आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं बांधकाम, स्ट्रक्चरल डिझाईन, पेपर इंडस्ट्रीसाठी कच्चे मटेरियल, रॉक, पल्प, पॅनल बोर्ड इंडस्ट्रीज याच्यामध्ये प्रामुख्याने बांबूचा उपयोग केला जातो. बांबूचे मुळं, पानं याचा देखील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग असतोय. पानापासून छप्पर शेकरणे किंवा शेतकरी शेकरण्यासाठी बांबूची पानं वापरतात. काटेरी फांद्या असतात त्या फेन्सिंग करता वापरल्या जातात. बांबूचे जे नोड्स असतात, कल्म्स असतात, ते कल्म्स आपण विविध उपयोगात आणत असतो आणि याच्यामध्ये सिलिकॅसियस डिपॉझिट्स असतात, ते आयुर्वेदिक मेडिकल ट्रीटमेंटमध्ये वापरले जातात. त्याचा प्रामुख्याने अस्थमा, कफ आणि पॅरालिटिक डिसीजेस याच्याकरता वापर केला जातो. बांबूचे नवीन शूट्स जे येतात ते अतिशय चविष्ट असे असतात, म्हणून एशियन कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट केलं जातं. बांबूचे मूळ, रायझोम, रूट, बिया या सर्वच बाबींचा वेगवेगळ्या कारणामध्ये उपयोग केला जातो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने रायझोम जे आहेत हँडीक्राफ्ट्स जे बनवले जातात, डेकोरेटिव्ह हँडीक्राफ्ट्समध्ये त्याचा वापर केला जातो. फर्निचर्स, इम्प्लिमेंट्स, ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स याच्यामध्ये बांबूचा उपयोग केला जातो. शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीवर आणि बांधांवर सुद्धा बांबूची लागवड करता येते. त्याचबरोबर मातीची धूप तसंच पूर नियंत्रणासाठी बांबू महत्वाचा आहे. जमिनीचा प्रकार आणि पाण्याची उपलब्धता यानुसार लागवडीचं अंतर ठरवावं. बांबूमध्ये प्रामुख्याने या लागवडीकरता आपल्याला नियोजन शेतकऱ्यांच्यासाठी अशा पद्धतीने केलं पाहिजे की सर्वसाधारण जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत 5 बाय 5 मीटर अंतरावरती बांबूच्या खड्ड्यांची आखणी केली पाहिजे. आखणी केल्यानंतर बांबूचे 2 बाय 2 बाय 2 फुटाचे किंवा 1 बाय 1 बाय 1 मीटर आकाराचे खड्डे खोदणे. ते खड्डे खोदले की एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये चांगल्या सभोवतालच्या मातीनं किंवा बाहेरची माती, खत याचं मिश्रण करून ते खड्डे भरणी करणे आणि साधारणपणे पहिल्या पावसाच्या वेळेस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांगली वाढ झालेली बांबूची रोपं, रायझोम्स याच्या माध्यमातून लागवड करणे. लागवडीच्या पूर्वी खड्ड्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट जर आपण घातलं तर बांबूची वाढ निश्चितपणे चांगली होऊ शकते. आणि बांबूला पहिल्या वर्षी सर्वसाधारणपणे लागवड केल्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आणि जानेवारी फेब्रुवारी या दरम्यान 3 वेळा भर बांगलन देणे. मार्च महिन्यामध्ये मल्चिंग करणे की जेणेकरून पाण्याची आवश्यकता बांबूला कमी लागेल, उष्णतेपासून त्याचं स्वतःचं संरक्षण होईल. अशा प्रकारचं बांबूची देखभाल केली असता आपल्याला मेसकाठी आणि मानगा याचं उत्पादन शेतकऱ्यांना 6व्या वर्षापासून होऊ शकतं. आणि या बांबू लागवडीच्या कामी त्याचा इतर प्रकारचा अभ्यास केला असता 5 ते 7 प्रकारांना आपण ही बांबू लागवड करू शकतो. त्याच्यामध्ये बियापासून रोपं निर्मिती करता येतात. कोल्हापूर जिल्ह्यात कागल इथल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या मध्यवर्ती रोपवाटिकेत बांबूंची रोपं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बांबूसह निसर्गातील दुर्मिळ आणि बहुउपयोगी वृक्षांची रोपंही इथं उपलब्ध आहेत. बांबूच्या जगात 77 जाती, सुमारे 1250 प्रजाती सापडतात. भारतात 136 प्रजाती असून एकट्या अरुणाचल प्रदेशात 52 प्रजाती आढळून आल्या आहेत. बांबूत उष्णतारोधक गुण आहे, त्यामुळे हिवाळ्यात घर उबदार आणि उन्हाळ्यात थंड राहण्यास मदत होते. उष्णतारोधक गुणामुळेच बांबूचं वैश्विक तापमान नियंत्रणात वेगळंच महत्त्व आहे. प्रत्येक वर्षाला सुमारे 4 इंच जाडीचा पाल्याचा थर जमिनीवर पसरतो. त्यामुळे पावसाचं पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. त्याचबरोबर विकसनशील देशात सुमारे 80% लोक प्राथमिक औषधोपचारासाठी पारंपरिक वन्य वनस्पतींवर अवलंबून आहेत. या आणि अशा अनेक बहुउपयोगी बांबूची लागवड शेतकऱ्यांनी अधिकाधिक क्षेत्रावर करावी.
Thank you.